प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यामागे एक संघर्ष दडलेला असतो. काही संघर्ष काळाच्या पडद्याआड हरवून जातात, तर काही संघर्ष प्रेरणेने इतिहास घडवितात. घामाच्या प्रत्येक थेंबातून, प्रामाणिक कष्टांच्या प्रत्येक पावलातून आणि समाजाप्रती असलेल्या निस्सीम बांधिलकीतून घडलेला हा प्रवास आहे एका सामान्य माणसाच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा. माननीय श्रीयुत वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले हिंगमिरे यांचे बालपण संघर्षाने व्यापलेले होते. जीवनात त्यांना कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही. परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी हमाली केली, टेम्पो चालवला, मंगल कार्यालयात विविध कामे केली, स्टेज उभारले, खुर्च्या चटया वाहून नेल्या, वाढपी म्हणूनही काम केले. प्रत्येक दिवस हा नव्या संघर्षाचा होता, पण त्या संघर्षाने त्यांना खचवले नाही. उलट प्रत्येक कष्टाने त्यांना अधिक सक्षम, अधिक जिद्दी आणि अधिक संवेदनशील बनवले. माझं जे लहानपण आहे ते इथं किरटेश्वर मठ इथं लहानपण गेलेलं आहे. आमचे मामा चिल्ला म्हणून मोदी मामा यांच्याकडे माझं लहानपण गेलेलं आहे. परिस्थिती तसं बेताचीच होती. मग वडिलांनी त्यावेळेस काय केलं, वयाच्या 13व्या वर्षी मिठाचा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि ते मिठाचे पुढे आम्ही हॉटेल, किराणा दुकान येथे सप्लाय करायला चालू केली. म्हणजे कष्ट करण्याची जी धडपड होती ते मला वडिलांनी शिकवली. कुठल्याही परिस्थितीत आलं तर हमाली करण्याची बी आपली तयारी पाहिजे, परिस्थिती कशी काही येई नका, हे त्यांनी मला शिकवलेलं आहे. त्यामुळंच मी आज इथंपर्यंत आलेलं आहे. याच कष्टांच्या भक्कम पायावर त्यांनी स्वतःचे वीरेंद्र हिंगमिरे मंगल भांडार असे स्वतंत्र विश्व उभारले. प्रामाणिकपणा, गुणवत्तापूर्ण सेवा आणि विश्वास या 3 मूल्यांवर उभा राहिलेला हा व्यवसाय आज अनेकांच्या आयुष्याचा आधार बनला आहे. त्यांच्या उद्योगातून 50हून अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यांच्यासाठी व्यवसाय हा केवळ आर्थिक प्रगतीचा मार्ग नाही, तर अनेकांच्या संसाराला हातभार लावणारे एक सामाजिक उत्तरदायित्व आहे. एवढं सगळं करत असताना मला 1998ला घनश्याम महाराज यांनी व्यवसाय सुरुवात करण्यासाठी 16,500 रुपयाची मदत करून माझ्या व्यवसायाचा शुभारंभ केला. 1998ला माझं लग्न झालं. त्यानंतरनं मी ह्या मंगल भांडार व्यवसायात आलो. व्यवसाय सुरुवात झाली. व्यवसाय झाल्यानंतरनं आमच्या परिवारातील आमचे आई वडील आणि बायको माझी रुपाली आणि वैष्णवी हिंगमिरे मुलगी आणि गणेश हिंगमिरे मुलगा आणि माझा भाऊ नागेश हिंगमिरे आणि आई ललिता आणि वडील विश्वनाथ यांची मोलाची साथ मला लाभली. म्हणून मी आज इथंपर्यंत पोचलो. दिवस रात्र काम असायचं, 24 घंटे दुकान उघडं राहायचं. अशा वेळेतसुद्धा त्यांनी मला भरपूर सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. सगळ्यांची साथ असल्यामुळं आज मंगल भांडाराचे मी 30 वर्षे साजरा करत आहोत आम्ही ह्या वर्षी. यशाची शिखरे गाठल्यानंतरही त्यांनी कधीही आपल्या संघर्षाच्या दिवसांना विसरले नाही. म्हणूनच समाजातील गरजूंना मदतीचा हात देणे हे त्यांनी आपले जीवनधर्म मानले. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, शाळांना आवश्यक फर्निचर आणि सुविधा देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसेच गरजूंना धान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा असंख्य उपक्रमात त्यांनी मनापासून सहभाग घेतला. नमस्कार, मी अमित रोडगे. वीरेंद्र हिंगमिरे साहेब आणि मी हे मागील 2008 पासूनचे मित्र आणि आमची मैत्री एका कामाच्या माध्यमातून झाली. ज्यावेळेला त्यांच्या व्यवसायाची सुरुवात होती, जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये काम करताना चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की ह्या व्यक्तीने शून्यापासून सुरुवात केली आहे. हमालीपासून ते आज शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणारा आणि हजारो लोकांची घरं चालवणारा हा असा आमचा मित्र आहे हे लक्षात आलं.
कुठल्याही पद्धतीचा स्वार्थभाव न ठेवता, कुठल्याही पद्धतीचा कुठल्यावरती आकसभाव न ठेवता, राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, माया अशा सगळ्यांना त्यागून हा व्यक्ती सगळ्यांना आपलंसं करतो, सगळ्यांसोबत राहतो. आणि ज्या पद्धतीने त्यांनी विविध क्षेत्रात काम केलेलं आहे, ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये यश संपादन केलेलं आहे निस्वार्थ भावामुळे, आणि त्याच पद्धतीनं विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन एका कुटुंबप्रमाणे, एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे किंवा एक मैत्रीचा एक जिवंत उदाहरण आपण असं म्हणू, असा हा आमचा विरूपाजी, मी त्यांना प्रेमाने विरूपाजी म्हणतो. तर ह्या पाजींचा आज अस्तित्व महोत्सवाच्या अध्यक्षपदी, स्वागत अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. ह्याचा सार्थ अभिमान आहे. ते डिझर्व पण करतात. मी वीरेंद्र हिंगमिरे यांच्याकडे अगोदर ट्रॉली होती, ट्रॉलीपासून काम करत होतो त्यांच्याकडं. साहेबांचा स्वभाव चांगला आहे, एकदम मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा. दुकानातल्या सर्व कामगारांना दरवर्षी सालाबादप्रमाणे शाळा चालू झाल्या सगळ्या कामगारांना वह्या, पुस्तक, पेन सर्व वाटप केलेले आहेत त्यांनी. कोरोना महामारीच्या कठीण काळात जेव्हा अनेक कुटुंबांवर संकटांचे सावट होते, तेव्हा त्यांनी समाजासाठी पुढाकार घेतला. अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांनी असंख्य कुटुंबांना आधार दिला. त्या काळात त्यांनी केलेली सेवा ही केवळ मदत नव्हती, ती मानवतेची खरी ओळख होती. आज मी इथं अकाउंटिंग वगैरे काम करीत असतो. काम करत असताना इथे एक परिवाराचा अनुभव मिळतो. याचं कारण असं आहे की याचे जे संचालक आहेत वीरेंद्र हिंगमिरे, ते माझे बालपणीपासूनचे मित्र आहेत. त्यांचे कष्ट, त्यांची जिद्द बघून मला पण वाटलं की त्यांच्या एवढं तर नाही, त्यांना साथ द्यावी. त्या हिशोबानं आज मी इथं काम करीत आहे. वीरेंद्र हिंगमिरे एक असे मालक आहेत की आमच्या सर्व कामगारांना एक आधार आहेत आणि त्यांच्यामुळं आमचं प्रगती होत आहे. आणि दुसरी गोष्ट, माणूस फार चांगले आहेत. मालक ह्या नात्याने आम्हाला कधी बघत नाहीत, मित्राप्रमाणे वागवतात. घरच्यासारखं आम्ही म्हणून काम करतो. समाजसेवेसोबतच त्यांच्या मनात कलाक्षेत्राबद्दलही अपार प्रेम आहे. बालपणी स्वतःला कला सादर करण्याच्या संधी मिळाल्या नाहीत, ही जाणीव त्यांनी आयुष्यभर जपली. पण त्या वेदनेला त्यांनी सकारात्मक दिशा दिली. अनेक नवोदित कलाकार, खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक, नैतिक आणि भावनिक पाठबळ दिले. त्यांच्या एका प्रोत्साहनामुळे अनेकांची स्वप्ने साकार झाली. गेल्या 10 वर्षापासून अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित अस्तित्व लघुपट महोत्सव, लघुनाटिका स्पर्धा, रंगसाधक पुरस्कार आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांना त्यांनी सातत्याने आर्थिक व नैतिक सहकार्य केले आहे. त्यांच्या या उदार योगदानामुळे असंख्य नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले, आत्मविश्वास मिळाला आणि नव्या संधींचे दार उघडले. मला व्यवसायासोबतच म्हणजे व्यवसाय करायच्या अगोदर मला कलेची आवड होती, डान्सची आवड होती किंवा कलेच्या ह्याच्यात इंटरेस्ट होतं. पण त्यावेळेस परिस्थितीमुळं मला काही करता आलेलं नाही आणि पुढे जाऊन मी अस्तित्व मेकर फाउंडेशन यांच्याशी जोडलो गेलो. तेव्हापासून वाटत होतं की बाबा आपण काहीतरी कला वगैरे करावं, पण आम्हाला काही ते जमलेलं नाही. मग मी अस्तित्व फाउंडेशनला जोडलो गेलो. त्यांची एकांकिका स्पर्धा वगैरे होत होती, ती बघून मला असं वाटलं की आपण हे फाउंडेशनमध्ये आपण काहीतरी सहभाग नोंदवावा, जेणेकरून जी आपली कला अधुरी राहिलेली आहे ते ह्या कलाकाराच्या माध्यमातून पूर्ण होईल असं मला वाटलं. म्हणून मी अस्तित्व फाउंडेशन मेकर्स यांच्याबरोबर 10 वर्षापासून त्या कलाकारांना सोबत आहे. ज्या पद्धतीनं आज अस्तित्व मेकर्सच्या अस्तित्व महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांची जी निवड झालेली आहे, त्या निवडीचं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अस्तित्व परिवारासोबत त्या मागील 10 वर्षापासून आज ते जे जुळलेले आहेत, त्याच्यासाठी जे सन्मान चिन्ह देणं असेल आणि पुरस्कार सोहळ्याचा राज्य पातळीवरचा देखणा स्वरूप येण्यासाठीचा जे काही बैठक व्यवस्था आहे ती मागच्या 10 वर्षापासून करते.
त्याचबरोबर कलावंतांसाठीचही जेव्हा रक्ताची गरज होती त्यावेळेस त्यांनी अस्तित्वाच्या माध्यमातूनच रक्तदान शिबिराची, कलावंतांच्या भोजनाची आणि त्यांच्या नाश्त्याची व्यवस्थाही त्यांनी अस्तित्वासाठी करून दिलेलं आहे. आजपर्यंत ज्या पद्धतीनं निस्वार्थ भावाने ज्या पद्धतीने महात्मा बसवेश्वरांच्या कायकवे कैलास आणि दासोह या पद्धतीने त्यांनी हे आपलं जीवन समर्पित करत आलेत, अशाच पद्धतीनं आमच्या मित्राला यश मिळावं, कीर्ती मिळावी आणि माझी अभिमान आहे. व्यवसाय, समाजसेवा आणि संस्कृती या तिन्ही क्षेत्रांचा सुंदर समतोल साधत त्यांनी विविध सामाजिक, व्यावसायिक आणि सेवाभावी संस्थांमध्ये अध्यक्ष, सचिव, विश्वस्त आणि मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात आला असला तरी त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे समाजातील लोकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि प्रेम. म्हणजे मालकांचा सगळ्यामध्ये सहभाग आहे. सुखात दुःखात, आपले घरचे प्रॉब्लेम राहू दे या आमचे वैयक्तिक काही प्रॉब्लेम राहू दे, सगळ्यामध्ये मालकांचा आम्हाला सहभाग आहे. आणि खरं तर त्याने कधी आपल्याला फरक समजलंच नाही. घरातला व्यक्ती आहे असं समजून त्याने आपल्यासोबत राहिलेले आहेत. आणि इथलं सगळं काम जे आहे ते अतिशय उत्कृष्टपणे करतात. म्हणजे सर्व्हिसमुळं जाणले जातात. आमचे जे मालक आहेत ना, वीरेंद्र मालक, हे सर्व्हिसमुळं जाणले जातात. ते काम आहे पहाटेचा असो, रात्रीचा असो, दिवसाचा असो, सोलापुरातील असो, परगावी असो, पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचं जे दुकान आहे हे आमच्या मालकांचं नाव आहे. सुरुवातीला त्यांच्याजवळ लेबर म्हणून कामाला आलो होतो. आज स्वतःची गाडी घेतलो आहे. आता त्यांच्यामुळं सहकार्य खूप आहे मला. वडिलांचं लहानपणापासून खूप कष्ट डोळ्यासमोर आहे आणि त्यांना ट्रॉली चालवत असताना मी पाहत आलेला आहे. आणि त्याने आम्हाला कधी असं कुठलंही बंधन घातलं नाही की म्हणजे तुला पुढं काय करायचं असलं जॉबच कर, हे कर म्हणून, तुला काय आवडतं ते कर म्हणून सांगितले होते. आणि बिझनेसमध्ये माझाही सहभाग आता चालू आहे आणि वडिलांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे. वीरेंद्र हिंगमिरे यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की यशाचा खरा अर्थ केवळ स्वतःसाठी उंच भरारी घेण्यात नसतो, तर आपल्या यशाच्या सावलीत इतरांनाही उभे करण्यामध्ये असतो. संघर्षाने त्यांना घडवले, परिश्रमांनी त्यांना उंची दिली आणि समाजसेवेने त्यांच्या व्यक्तिमत्वाला अर्थ दिला. आज ते केवळ यशस्वी उद्योजक नाहीत, केवळ समाजसेवक नाहीत, तर असंख्य लोकांसाठी प्रेरणेचे स्रोत आहेत. त्यांचे आयुष्य आपल्याला सांगते की कष्टाला प्रामाणिकपणाची जोड मिळाली आणि यशाला समाजसेवेची दिशा मिळाली तर प्रत्येक सामान्य माणूस असामान्य होऊ शकतो. संघर्षातून उभे राहून समाजासाठी जगणारे, कर्तृत्व, करुणा आणि कलाप्रेम यांचा सुंदर संगम असलेले माननीय श्री वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे यांना अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर या आपल्या संस्थेच्या वतीने मानाचा मुजरा. धन्यवाद.